नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ईशछाया सोसायटी नाहूर रोड मुलुंड इथे राहणाऱ्या स्नेहा स्वप्नील पाटील या वहिनींना आज भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. खात्रीने सांगतो वहिनी जास्त बोलत असणार आणि मिस्टर मात्र फार कधी एकदा मला बोलायला मिळतं याची वाट बघत असणार असा आपला माझा अंदाज आहे. आता हा अंदाज खरा आहे की खोटा ठरणार यासाठी आता गप्पा जेव्हा मारायला सुरुवात करू तेव्हाच ते स्पष्ट होईल. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया पाटील कुटुंबाला. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. काय उखाणा पाठ केलाय? संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे तर त्या पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता मी माझ्या उखाण्यातून आणि आपला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र पाहतात तर ते आव्हान करण्याचा प्रयत्न करेन उखाण्यातून. पाणी आहे जीवन वापरा ते जपून, पाणी आहे जीवन वापरा ते जपून, स्वप्नील रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या माध्यमातून. किती मस्त. बघितलं माझा अंदाज खरा ठरला की नाही? कारण मी फक्त सांगितलं उखाणा घ्या. माऊलीने जर फक्त उखाणा घेतला असता तर त्या उखाण्यातून सगळं स्पष्ट होत होतं की पाणी वापरा, पाणी हे आपलं जीवन आहे, ते जपा. पण त्याच्या आधी एक भली मोठी प्रस्तावना दिली. काय हो, बरोबर बोललो मी? बरोबर, एकदम बरोबर. काय बोललो बरोबर? जास्त बोलते. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय त्यांनी. तुमचं कुठलं बालपण? ठाणे आणि अर्ध नाशिक. नाशिक. हो, मामांचं गाव आहे नाशिक आमचं. पण शाळा कुठे झाली? शाळा इथे ठाण्यातच. कितवी नंतर? 10वी नंतर. मग 10वी पर्यंत तुम्ही तिकडे होता? नाशिकला होता. नाशिक. हो. कोण कोण होतं घरी? घरी आई बाबा, मी, भाऊ आणि बहीण. बाई. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे आई बाबा आणि आम्ही 3 बहिणी आहोत. माझ्यापेक्षा एक बहीण मोठी आहे, एक लहान आहे. आणि तुम्ही राहायला कुठे होते? मी मुलुंडलाच. आणि तुम्ही काय करता? मी पत्रकार आहे. मी पत्रकारितेत गेली 10 वर्ष आहे. मला हे आपलं काही माहिती नव्हतं. बरोबर की नाही? पण मी कसा बरोबर बोललो की नाही? कारण सुरुवातीला चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी शांत बसून मी फक्त बघत असतो किंवा ऐकत असतो. त्यावेळेला इतके सल्ले त्या मिस्टरांना देत होत्या. का हो असं करता? कदाचित प्रोफेशनचा परिणाम असू नाही, शकतो. प्रोफेशन लिखाणाचं आहे तुमचं. बोलावं तितकंच काय बोलावं लागतं, काय बोलावं लागतं. पण ते ऑफिस मध्ये ना, घरी येऊन सुद्धा ती बडास काढायला लागल्यावर आणि स्वभावही शेवटी म्हटलं ना मी. तुमची भेट कुठे झाली? मी पत्रकारितेत आहे त्यामुळे आणि हेही मधल्या काळात लोकल चॅनलमध्ये काम करत होते. तिथे आमची भेट झाली. म्हणजे अनेक प्रेस कॉन्फरन्स कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही भेटायचो आणि तिथे भेटल्यानंतर म्हणजे ह्यांनी सुरुवातीला आमचे काही नंबरही एकमेकांकडे नव्हते. नंतर मग ओळख वाढली. आमचे कॉमन फ्रेंड होते, त्यांच्या माध्यमातून ओळख झाली. नंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेटायला लागलो. मुद्दाम नाही, पण फक्त तुम्हाला कुठे भेटला एवढं विचारलं. तुम्ही अख्खा पेपर प्रिंटिंग काढून बाहेर काढला. मला आता कळलं की बातम्या का अशा वाढत जातात. कुठे भेटलात तुम्ही तरी सांगा. ठाण्याला भेटलो. किती सोपं उत्तर आहे. कसे काय ठाण्याला कसे भेटला? एका कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटलो. जसं त्यांनी सांगितलं की एक लोकल चॅनलसाठी मीही काम करतो आणि तीही पत्रकार. एक कार्यक्रम कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या दोघांची भेट झाली. नंतर भेट झाल्यानंतर मग हळूहळू ओळख होत येईल. पण त्याच्यानंतर एक 4-5 महिने काय आमचं भेटणं नव्हतं. नंतर परत भेटलं तर मग मी तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला. का? आवडली. काय असा कुठला गुण होता त्यावेळेला? नाही, असं गुण म्हणजे तिचं एक ती राहण्याच्या बाबतीत एकदम साधी सिंपल, कसलाच हट्ट नाही, काही नाही. फक्त तिला 2 शब्द बोलणार भरपूर पाहिजे. बरोबर. हा, मग तुम्ही ऐकणारे होता म्हणून असं मलाही वाटायला लागलं. आता मलाही असं वाटतं कसं जमलं तर काही नाही. तिला भरपूर बोलायला आवडतं आणि मला ऐकायला आवडतं. मग काय कोणी प्रपोज केलं? नाही, प्रपोज तर मीच केला. असं समोर नाही, फोनवरती केला. नंबर घेतला तर मग काहीतरी उपयोग केला. किती वाजता फोन केला होता? जनरल विचारतोय. कसं 9-10 वाजले होते रात्रीचे. आणि किती वाजेपर्यंत चालू होतं बोलणं? 1 तास. लगेच होकार दिला? नाही, नाही लगेच नाही दिला. का?
नाही का असं नाही, आपल्या मराठी घरातलं वातावरण असं असतं की आपण लगेचच काही प्रेमाला म्हणजे लव्ह मॅरेजला कोणी हो म्हणतच असं नाही. त्यामुळे घरातलं वातावरणाचा अंदाज घेतला आणि मग सांगितलं. आधी मनाशी ठरवलं की पण हे किती दिवस लागले? साधारण 15-20 दिवस. 15 दिवस मनाचं ठरवायला गेले. आणि घरच्यांचा विचार किती वेळात झाला? घरी मी माझ्या म्हणजे त्यांना हो म्हटल्यानंतर मी माझ्या घरी सांगितलं. माझी म्हणजे बाबांची म्हणजे भीती अशी नाही पण एक आदरयुक्त धाक म्हणतात तसा असल्यामुळे बाबांना म्हणजे बाबांना डायरेक्ट थेट कसं सांगायचं. माझी लहान आत्या आहे, तिला सांगितलं मी. मग ती बाबांशी बोलली आणि इथे माझी मोठी बहीण आहे, मी तिलाही सांगितलं. मी पर्सनली तिला सांगितलं. मग त्या दोघी बाबांशी बोलल्या आणि मग त्यांनी बाबांना सांगून मग बाबांनी मला नाही, पण विचारलं. हे सगळं सांगण्या बिगण्याच्या आधी हं. 15 दिवसात सांगितलं? ह्यांना ना नाही, तुमचा नाही, घरी. होकार झाल्यावर हां. लगेच घरी जाऊन सांगितलं? नाही, घरी लगेचच नाही किती सांगितलं. महिने? तेच सांगते, साधारण 2-1 महिन्याने सांगितलं. 2-1 पण 2-1 महिने तुम्ही भेटत होता. हा असं भेटायचं म्हणजे इतकं पण नाही, पण मग तर पण नक्की- एकदा प्रपोज केल्यावर 15 दिवसांनी होकार मिळाल्यावर घरच्यांना सांगेपर्यंत त्या 2 महिन्यात का 3 महिन्यात दोन. तेव्हा तर भेटला असाल ना रोज? हो तेव्हाच भेटतो. रोजच भेटणं होणार. नाही, रोज रोज नाही, नाही. रोज हो नाही. म्हणालात नाही आता. म्हणाले. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. पण मग फायनली घरी जेव्हा सांगितलं तेव्हा होकार मिळाला? हा, मी माझ्या घरी सांगितलं तर बाबा म्हणाले की कोण आहे, म्हणजे अर्थात बाबांनी चौकशी केली कोण आहे काय आहे आणि ह्यांना बाबांनी घरी भेटायला बोलवलं आधी. ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं दडपण होतं? नक्कीच खूप दडपण होतं, पण एक मनात विश्वासही होता. आणि मग होकार कधी झाला? होकार एक 20 दिवस हो, झाले. 15-20 दिवसांनी बाबांनी सांगितलं की त्यांच्या घरच्यांना बोलवा आणि आपण आपण ठरवू. आणि तुमच्या घरी काय रिॲक्शन होती? त्यांना पण सांगितलं चल ठीक आहे, तर घरचे बोलले ओके आता व्यवस्थित आहे. आता हो. एकदम किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. 5. पूर्वी बरं वाटत होतं की आता बरं वाटतं? कधी कधी वाटतं सर काय अजून थांबायला पाहिजे होतं, नाही नाही असं काही नाही, थांबायची इच्छा अजिबात नव्हती. दुसरी बघायला पाहिजे होती. असं असं कधीही नाही. पॉज घेऊ नका तुम्ही आधीच सांगा. नको तिकडे पॉज घेता तुम्ही, मग प्रॉब्लेम होतो. दुसरी बघायला नाही, एक मुलगी होती जिला मी आवडायचो, तर तेही मीला येऊन सांगायचं अरे मला असं अशी मुलगी बोलते असं. मी बोलायची मग काय ठरवलंय तुम्ही, की मला त्या मुलीवर आजही टॉन्टिंगच वाटते. आजही बोलत आहे अहो ती भेटली होती मला, काही माहिती हिलाही माहित नाही ती कोण आहे, पण त्या नावाने मला चिडवते. का असं छळता हो? त्यांनीच संधी दिली ना. तुम्हाला एक विनंती करू, ती खरंच कोण असेल तर कधी आयुष्यात सांगू नका. बरोबर. आता मात्र पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. तर पहिल्या खेळात बघूया दोघे मिळून किती बक्षीस मिळणार. हे जे एक चक्र ठेवलेलं आहे त्यावरून तुम्हाला बास्केटबॉल सारखा तो चेंडू टाकायचा आणि तो बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. जर 3 चेंडू गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 दुसरं बक्षीस, 7 चेंडू गोळा झाले तर तिसरं बक्षीस आणि 10 चेंडू दोघांनी मिळून गोळा केले तर 4थं बक्षीस मिळणार. तुमच्यापासून सुरुवात खेळाला. एक, आणि आता एक ही गुणसंख्या आतापर्यंत आहे. आता मिस्टरचं जर खरं प्रेम असेल तर सगळी बक्षिसं मिळवून देतील. दोन, ओ, 3, 4, 5, तर तेवढं करून त्यांच्याचमुळे मिळेल जे काय झालंय ते. 6, 7, 7. अभिनंदन. चला 3 बक्षिसं मिळाली. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. यांच्याशी तुमचं नातं काय आणि या दोघांबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मी तिची बहीण,
ती जोडी खूपच गोड आणि शांत आहे, पण भाऊजी शांत आहेत. गुड्डू आमची बोलकी आहे. तिची लहान बहीण मोठी असून सुद्धा ती तितकीच रिसेप्टिव्ह आहे. मी लहान आहे म्हणून माझ्याकडून कुठली गोष्ट घ्यायला तिला कमीपणा कधीच वाटत नाही आणि तितकंच तिच्याकडे जे जास्त आहे ते ती मला नेहमीच सांगत असते. त्यांची वहिनी तिची खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच लहरी आहे, त्यात तिने बदल करावा. जनरल लहरी आहे. आई हा खूप हुशार आहे ती. पत्रकारितेमध्ये तिला टीचर व्हायचं होतं, पण नंतर मग विचार बदलला आणि मग पत्रकारितेमध्ये. मी सौ पूनम विवेक साखरकर, तिची मोठी बहीण. तिच्यापेक्षा जास्त स्वप्नील माझ्याशी जास्त क्लोज आहे, कारण त्यांचं जेव्हा लग्न ठरत होतं तिने सांगितलं की तिने मोठ्या बहिणीला सांगितलं, आधी मला सांगितलं आणि आत्याला एक सांगितलं. तर तेव्हापासून स्वप्नीलशी मी जास्त कॉन्टॅक्टमध्ये. मग ते कसं जुळवून आणायचं, बाबांपर्यंत कसं सांगायचं, ती एक धाकधूक सगळ्यांची होती. तर तेव्हापासून स्वप्नील जास्त क्लोज आहे आणि आम्ही दोघी काय बहिणी असल्यामुळे नेहमी भांडत असतो आणि तितकंच बोलतही असतो. मी अंकिता साखरकर, ही माझ्या जावेची बहीण आहे. बर दोघेही छान आहेत एकदम स्वभावाने, मेड फॉर इच अदर. आता एका खेळाला सुरुवात करतो. गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी पुढे पुढे पास करायची. मग गाणं थांबणार तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्याला शिक्षा मिळणार. ती शिक्षा प्रेमाची आहे आणि ती शिक्षा जर पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया कोण कोण किती तुम्हाला मदतीला धावून येत आहे. सोलिवानी तुझी गजवानी, आईलाच शिक्षा मिळाली आहे पहिली. न थांबता 10 रंग सांगा. लाल, काळा, निळा, पिवळा, हिरवा, पांढरा, चॉकलेटी आणि एक बक्षीस गेलं. चला गाणं. ए मासोलिवानी तुझी गजवानी, करती या जीवाची दै. डॉमिनोजचा 5 थरांचा मनोरा रचणे. 2 3 आणखी 2 4 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गाणं. ये राफिसा सारा गोरी वराई, मासोली झाल्या. काय मस्त. कुठल्याही एका मराठी गाण्यावर नाच करा. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. हे बक्षीस तुझं. झी मराठीकडून ही भेट वस्तू तुम्हाला. ही माझी पुतणी आहे. स्वभावाने एकदम निर्मळ प्रेमळ आहे, पण ती थोडंसं खाण्यापिण्यामध्ये थोडंसं ती स्वतःची हेगई करते. ते तिने सुधारावं. बाबांकडे द्या. तिन्ही मुलीच आहेत, मगाशी माझ्या बायकोने सांगितल्याप्रमाणे. पण कधी खंत तिलाही बायकोलाही वाटलं नाही, मलाही वाटलं नाही. आणि मुलींनी तसं कर्तृत्व पण दाखवलं हळूहळू. माझं स्वतःचं शिक्षण कमी असलं तरी मुलींनी स्वतःच्या ह्याच्यावर हुशारीवर शिक्षण घेतलं. आज मोठ्या झाल्यात आणि माझे जावई दोन्ही माझ्या बाजूला असलेले माझे मोठे जावई आहेत.
जसं सर्वसामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा असतात जावया बदलत्या त्याच्या कितीतरी पटीने अधिक मला खरोखर नुसतं बोलायचं म्हणून नाही, मी अतिशय प्रामाणिकपणे आपणासमोर हे माझं मत व्यक्त करतो आहे. माझी मुली तर पत्रकार आहे, त्याच्याबद्दल आता मी अधिक काय बोलणार असं. काय आहे, बाबा मगाशी म्हणाले की माझी दोन्ही मुलं जावई हे शांत आहेत, बोलत नाहीत किंवा एकदम त्यांनी ज्या ट्रेन करून 3 जणी सोडलेले आहेत त्याला जावयानं दुसरा पर्यायच राहिलेला नाहीये गप्प राहण्याशिवाय. त्याच्यामुळे किती गोड हसतात बघितलं. आणि आता जितकं प्रेम आणि कौतुक सगळ्यांनी मगाशी व्यक्त केलं, तितकंच ज्या भावना तुमच्याशी बोलता येत नाहीत त्या आता कागदावर उतरलेत. बघूया तर कोणी कोणी कुठले कुठले आरोप केलेत. कधी बाहेर जायचं असेल तर निघते म्हणता आणि 1-2 तास घरातच काढता. आरोप मान्य आहे? मान्य. साधारणतः तुमच्या चाळीत लग्न मुंज बारसं असलं की तुम्ही खुश असता. पुढे काय वाचताय का तुम्ही? पुढे आहे म्हणून आधी बोलतोय. थांबले मी. कारण तो समारंभ असला की घरात वेफर्स येतात आणि रात्री 1:30 वाजल्यानंतर तुम्ही ते सगळे झोपल्यावर खाता. आरोप मान्य? झोपल्यावर नाही, पण एक असं रात्री साधारण 12:30 नंतर आमच्या किचनमध्ये कुर कुर असा आवाज चालू असतो. मग समजायचं ही वेपर्स खाते. वेफर खाते. हे 1:30 वगैरे फारच झाला. 1:30 वगैरे लिहिणाऱ्याने फार केलंय. बरोबर आहे. बरोबर आहे बघा सगळे. काजू, खोबऱ्याच्या वड्या, तळलेले गरे. घरातली माणसं आहेत त्यांनाही शेअर करावेत. ते लपवून ठेवून रात्री 1:30 नंतर वेफर नसतील तर या गऱ्यांवर ताव मारून. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? वेफर्स तुम्ही जे म्हणालात, हा मान्य आहे की मी वेफर्स म्हणजे मला आवडतातच वेफर्स. इव्हन तुम्ही म्हणालात की ब्रेकिंगला छापा, ऑफिसमध्ये काही कार्यक्रम असेल तर माझ्यासाठी वेफर्स बाजूला ठेवले जातात इतकं त्यामुळे वेफर्स खाण्याची सवय आहे. कधीतरी रात्री म्हणजे वेळ अशी आहे म्हणजे ऑफिस 1:30 नाही, रात्री 1:30 नाही म्हटलं ना मी मगाशी, रात्री 1:30 फार झालं सर. बरं मला एक सांगा, यांना जर राग आला असेल तर शांत करण्यासाठी काय करतात? नाही तसं काही नाही, शांत होते ती लगेच. तिचा राग एक क्षणिक असतो. पाव किलो वेफर. तर बोले एक आता वेफरचा विषय निघाला म्हणून सांगतो, एक काही वस्तू आहे तिला द्यायची आहे. अच्छा, त्यासाठी आणलाय तुम्ही? ही साडी आहे तिच्यासाठी आणि हे चॉकलेट्स आहे, तिला चॉकलेट्सही खूप आवडतं. बरं, थँक्यू त्याच्यामुळे चॉकलेट्सही खूप खाते. थँक्यू. चला या सगळ्या गप्पा सुरू आहेत. आज क्षमा मागायची तर कोणाची? आणि माझा बोलका स्वभाव आहे जे मगाचपासून झाला, त्याच्यात अनेकदा असं काही नाही की मी नॉर्मलच, त्याच्यात अनेकदा आपण कोणाला काही बोलून जातो. आई वडिलांची क्षमा मागेन अनेकदा, म्हणजे प्रत्येकाचे आई वडील करतात अर्थात सगळ्यांसाठी, पण तरीही कधी अनावधानाने काही बोलणं होतं, कधी काही पटकन बोलणं होतं, रागवणं होतं, आपण त्यांच्यावर रागवतो, आपण त्यांच्याशी मोठे असल्यावर की आई वडिलांची क्षमा मागेन, बहिणी आहेत त्यांची क्षमा मागेन, मोठे आई वडील आहेत त्यांची क्षमा मागेन. आज कुटुंबाची मी खरं म्हणजे या निमित्ताने क्षमा मागेन की अनेकदा त्यांना कोणाला काही बोलणं झालं असेल, माझ्या बोलण्यातून कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? क्षमा असं नाही, क्षमा, पण त्याच्या आधी मी सर्वांचे आभार मानेल. कारण आज जे काही आहे ना इथे सगळे जमलेत ना, त्यांचा कुठे ना कुठे हातभार आहे आमच्या मागे. तर नक्कीच मी त्यांचे पहिले आभार मानेल आणि सगळ्यांची क्षमा मागेल. कारण माझा स्वभाव थोडा आहे, मी पटकन कोणाला काही बोलून जातो, मला राग लवकर येतो, पण तो क्षणिक असतो, पण जास्त नाही असं कधीतरी. पण त्याच्यातून जर कोणाला कधी वाईट वाटलं असेल मी नक्कीच सगळ्यांचे, माझ्या आईवडिलांचे, सगळ्यांचे, सासू सासरे सगळेजण इथं बसलेले, त्यांच्या सगळ्यांची मी क्षमा मागेल. आता यापेक्षा वेगळं काय? क्षमा मागून झाली, वेफर लपवून झाली, सगळं झालं आणि इथून पुढे नारळाच्या वड्या, तळलेले गरे सगळ्यांना मिळतील अशी आशा करूया. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.